ते खातात हे आता ज्यांनी टावर लावलाय त्यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा असेल। अच्छा, जनता आहे या टॉवरमुळं पूर्ण त्रस्त झालेली आहे, त्यामुळं इथल्या नागरिकांनी जे इथं सध्या टॉवर काढून देतील त्यांच्यावरती इलेक्शनमध्ये पूर्णपणे सपोर्ट करण्याचं ठरवलेलं आहे। अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळं खूप लोकांना त्रास होतो आहे। ॲक्च्युली रेडिएशनचा त्रास सगळ्यांना माहिती आहे की हा कॅन्सर प्रभावित हा त्रास आहे। स्पीड न्यूज़ भारत में आप सभी दर्शकों का स्वागत है। जैसे कि आज अंबरनाथ पश्चिम में भास्कर नगर बुआपाड़ा भास्कर नगर जो एरिया को कहा जाता है, मैं साबिर शेख स्पीड न्यूज़ भारत की तरफ से आपको कुछ संदेश देने आया हूँ। यहाँ पे एक आप जो मंदिर देख रहे हैं वो ये मंदिर श्री राधा कृष्ण मंदिर मुरलीधर नगर के नाम से माना जाता है। आप इस मंदिर को बड़े ही भाविक लोग बहुत बड़े बड़े दूर दूर से लंबे लंबे कतारें दूर दूर से यहाँ पे कतारें लगी रहती है, मंदिर को खाना खिलाया जाता है। तो ये सब यहाँ के आजू बाजू के निवासी जो कोई निवासी रहते हैं, आप देख सकते हो वहाँ पे बिल्डिंग एरिया है, रेसिडेंशियल एरिया है और रेसिडेंशियल एरिया है। आप इधर भी देख सकते हो, इधर घुमाओ कैमरा मंजी, ये सब यहाँ पे लोग रहते हैं। और ये सब लोग यहाँ पे आप दिखाओ, यहाँ दिखाओ, यहाँ दिखाओ, मेरे पास यहाँ पे दिखाओ। हाँ, तो यहाँ पे ये सब रेसिडेंशियल एरिया है और यहाँ पे मंदिर है। तो इस मंदिर में आपको एक बताना एक बहुत दुखदायक बात ऐसी है कि मंदिर लोग भावने के लिए आते हैं कि वहाँ हमारा स्वास्थ्य अच्छा हो, हमारा मानसिक तनाव, हमारा डिप्रेशन से हम कम हो। लेकिन कुछ लोगों ने अपने स्वार्थ के लिए ऐसे काम किए हैं, जो टावर इतने बड़े बड़े टावर ऊपर लगा के रखे हैं, जो कि कम से कम 15 से 20-25 टावर लगाए हैं वो विदाउट कोई एनी परमिशन के, कि यहाँ पे किसी का एनओसी लिया नहीं है, कुछ नहीं लिया है। तो इसी कंडीशन में यहाँ के कोई समाज सेवक है जिनका नाम भगवान पोल करके है, उन्होंने आवाज़ उठाई इसके खिलाफ में और उन्होंने नगर पालिका में एक एप्लीकेशन दिया, उसके थ्रू सब पेपर निकाले। तो किसी का एनओसी नहीं था, ना ही नगर पालिका की कोई परमिशन है, और नगर पालिका साफ हाथ उठा रही है कि हमने कोई परमिशन दी नहीं है, तो भी ये टावर लगे हुए। तो ये टावर किस आशीर्वाद से लगे हुए आज हम जान के लेंगे भगवान पोल से। आज हम उनसे रूबरू कराते हैं। नाम? मेरा नाम भगवान शंकर पोल। काय नाव तुमचं? भगवान शंकर पोल। अच्छा, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? प्रॉब्लेम म्हणजे हा जो टावर लावलेला आहे मंदिरावरती, याला खूप दिवस झाले टावर लावून आणि खूप जणांनी याच्यावरती अर्ज केला आहे, तरी जे आपले नगरपालिका आहे यांनी याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही आहे। त्यानंतर हा आमच्या मंदिरावरती लावलेला टॉवर आहे, आमच्या हिंदू धर्माचं हे आहे ते धार्मिक स्थळ आहे, त्याच्यावरती टॉवर लावून शेवटी त्यांनी म्हणजे पूर्णतः म्हणजे आमच्या धर्माची पूर्ण देवाची विल्हेवाट लावलेली आहे। आणि दुसरी गोष्ट, येथील जे नागरिक आहे परिसरामध्ये राहणारे, आपण नागरिकाला बघू शकतो, आपण नागरिक दाखवा सगळे लोक आहे, ही सर्व त्यांच्या नाही, हे तर चला हे तर तरुण मंडळी आहे, पण जे वयस्कर मंडळी आहे आणि जे लहान मुले यांना खूप त्रास आहे। खूप वयस्कर लोकांना लकवा मारला आहे, कोणाला पॅरालाइज मारला आहे, कोणाला म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम आहे, कोणाला कंबरदुखीचा, हातपायचा। फक्त लोक घाबरून कोण बोलायला पुढे येत नाही। इथला जे नगरसेवक आहेत, स्थानिक नगरसेवक, त्यांच्या अंडरमध्ये पूर्ण मंदिर आहे, ते अध्यक्ष आहेत मंदिराचे। सर्व पैसा, पूर्ण भाडं, पूर्ण डिपॉझिट सर्व त्यांच्याकडे जमा होतं, त्याच्यामुळं सर्व आणि जे पण कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवायला जातात त्यांना ते लोक दाबून टाकतात। काय करतात? खोटे कंप्लेंट कॅन्सी वगैरे? नाही, असं नाही, खोटे दाबण्याचा विषय करतात का? नाही, शेवटी नगरसेवक बोललं तर लोक, सामान्य लोक सर्व राहणारे आजूबाजूला सर्व, तर सर्व घाबरतात त्यांना, त्याच्यामुळं कोण म्हणजे ते घाबरण्याचा अर्थ ते गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे का? हां, मग आता नगरसेवक बोललं तर तसंच झाले ना, ते सेनेचे नगरसेवक। बघा, आम्ही आजपर्यंत नगरसेवक बघितलेले आहे की आता काही नगरसेवक चांगला एरियाचा विकासही करतात, आणि आता तुमचं आता जे मी चित्र बघितलं त्याच्यावर 20 ते 25 टावर एका मंदिरावर असणं म्हणजे ही एकदम दुःखदायक बात आहे की याच्यामुळे माणसं
तुम्ही विचार करा बघा, मी अर्ज मारलाय, RTR मारलाय, त्याच्यानंतर नगरपालिकेने पूर्ण लिहून दिले की आमच्याकडे कसली परवानगी अच्छा, तुम्ही आम्हाला नाही. मेन्शन करू शकता का? मी तुम्हाला सर्व पेपर देतो, सर्व म्हणजे जेवढे पण कागदपत्र मी केलं, नगरपालिका 10 वेळा फिरलो. CO साहेबांनी माझ्या समोर सांगितलं की ऑर्डर काढा, यांची काढण्यासाठी आज 3 ते 4 महिने झाले. यांच्यावर कोणाचा तरी हस्त आहे म्हणूनच काढत नाही ना. इथले नगरसेवक आहे त्यांना घाबरत असतील नगरपालिका. मला जर 2-3 दिवसामध्ये यांनी टॉवर काढला नाही तर मी परवाच्या दिवशी उपोषणाचं लेटर देणार आहे. त्या 2 दिवसांनी नंतर मोर्चा काढून परवाच्या दिवशी उपोषणाला अच्छा, म्हणजे 2-3 दिवसात तुम्ही उपोषणाचं लेटर देणार आणि त्याच्यानंतर तारीख डिक्लेअर करणार, कुठल्या तारखेला तुम्ही उपोषणाला बसणार आहे? नाही, 2 दिवसात त्यांनी कारवाई नाही केली तर मी परवा लेटर देणार उपोषणाचा आणि त्याच्या 2 दिवसांनी लगेच उपोषणाला बसणार. मला एक गोष्ट सांगा, नगरपालिकेत तुम्हाला कोणी दाद लागून दिली का? कोण आहे? तुम्ही कोणाला भेटले? मी पहिला तर नगराधीश त्या मुख्याधिकारी साहेबांना भेटलो होतो. नाव सांगा साहेबांचं. कोणी असेल त्यांचं नाव सांगा. जे आता सध्या मुख्याधिकारी कोण आहे? साहेब, काय गायकवाड साहेब? मुख्याधिकारी कोण आहेत? हा, गायकवाड, शशिकांत गायकवाड साहेब मुख्याधिकारी जे आता आहे त्यांना भेटले. ओके, त्यांना त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी ऑर्डर काढायला सांगितली होती. अच्छा, म्हणजे त्यांनी दाद दिली तुम्हाला? मग त्या संके साहेबांकडे गेलो. संके साहेबांनी सांगितलं, संकेत कोण आहे? म्हणजे टॅक्स अतिक्रमण विभागाचे का? कोर्टचे अधिकारी आहेत ना ते. ओके ओके, हा. त्यांनी सांगितलं की तुम्ही नगर रचना विभागाने परमिशन आम्हाला पाठवली, आम्हाला लेटर पाठवलं तर आम्ही कारवाई करणार. ओके, तर तुम्हाला ते पत्रही भेटले सर्व? ठीक आहे, सर्व पत्र आहे, सर्व आहे. तुम्हाला पत्र दाखवू शकता? तर समाजसेवक भगवान पोळ यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे. त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, माहिती अधिकार नियम 2005 अंतर्गत जी माहिती त्यांनी मागितलेली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांना कुठली परमिशन दिलेली नाही आहे मंदिरावर टॉवर लावण्याची. तर हे अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण तोडण्याचं खूप गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांची 30 दिवसाचा कालावधीसुद्धा दिलेला. माझ्यामध्ये किती दिवस झाले आता? मी अर्ज करून 2-3 महिने झाले. आणि हे जे RTRचं जे त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याला पण आता कमसे कम 2 महिने होत येतील. अच्छा, RTIच्या यांनी जो RTI टाकला, हे संविधानिक पद्धतीने चालणारे भगवान पोळ यांनी एकदम पाठपुरावा करून ते जे टॉवर आहे आणि त्यांना फक्त त्यांना एकट्यांना त्रास नाही, त्यांनी इकडच्या जेवढी जनता आहे जी आणि त्यांच्या आजूबाजूला जी राहते त्यांच्या सर्वांचा विचार करून त्यांनी हा प्रश्न विचारायला ते गेलेले आहेत. कारण हे जेव्हा बोलतात समोरची व्यक्ती जर गुंड प्रवृत्तीची असली तर लोक पुढे येण्यासाठी घाबरतात. तर त्यांनी हा मोठा पाऊल उचललेला आहे. तर आपण त्याची प्रशंसा करतो. आम्ही तुमचं खूप धन्यवाद करतो की तुमच्यासारखी यंग आणि जनरेशन माणसांनी पुढे यावं आणि याच्याबद्दल सर्वांनी आवाज उचललाच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, मी माळकरी माणूस आहे. आम्ही या मंदिरामध्ये जातो भजन कीर्तन करायला, तिथे या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. आणि एक हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून त्यांना आम्ही आवर्जून माझं नगरपालिकेला विनंती की तुम्ही तो टावर आम्हाला लवकरात लवकर काढून द्या, अन्यथा मी हिंदू संघटनेतर्फे मोर्चा घेऊन अंबरनाथ नगरपालिकेवरती 2-3 दिवसांनी मोर्चा काढणार. हा मोर्चा कोणाच्या विरोधात असणार आहे? हा फक्त हे जे मंडळ आहे यांचे जे कोणी असतील, मंडळाचे कोणी पण कार्यकर्ते असतील किंवा जे मंडळाच्या बॉडीवर असतील, अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, जे या मंडळाचे पैसे खातात यात ज्यांनी टावर लावला आहे त्यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा असेल. अच्छा, तर म्हणजे इकडचे जे मुख्याधिकारी आहे डॉक्टर शशिकांत गायकवाड यांनी ऑर्डर दिलेली आहे की टॉवर निष्कासित करावे, परंतु तरी सुद्धा ते निष्कासित करत नाहीये. हे आपलं बोलणं आहे. भगवान पोळ, आपण खूप छान काम केलेलं आहे आणि तुमच्यासारख्या तरुणांनी पुढे यावं. तुम्ही एक मोटिवेशन आहे या तरुणांचं आणि या सर्व तरुणांनी पुढे यावं हीच माझी पण इच्छा आहे. आणि काय माहिती आहे का, लोक घाबरतात म्हणून तर लोक न घाबरल्याने हे यांची डेअरिंग होत असते. आता आजच्या डेटला हा नगरसेवकाचा कार्यकाल संपलेला आहे म्हणून या सर्व गोष्टी होतात. ज्या वेळेला नगरसेवक इलेक्शन होईल त्यावेळेला त्यांची जागा तुम्ही दाखवून देऊ शकता? नक्की. मी आता येणाऱ्या इलेक्शनला जे इथले नगरसेवक आहेत त्यांना त्यांची जागा नक्की दाखवणार. आणि इथली आजूबाजूची जी जनता आहे या टॉवरमुळं पूर्ण त्रस्त झालेली आहे. त्यामुळं इथल्या नागरिकांनी जे इथं सध्या टॉवर काढून देतील त्यांच्यावरती इलेक्शनमध्ये पूर्णपणे सपोर्ट करण्याचं ठरवलेलं आहे. आणि जे हे टॉवर जे चालवतात यांना पूर्णतः पाडण्याचं त्यांनी पूर्ण नागरिकांनी ठरवलेलं आहे. आणि मी काय बोलतो, आणि तुम्ही आता हा पाठपुरावा करतायत
आता समोरचा व्यक्ती एक सुशिक्षित असो, गुंड प्रवृत्तीचा असो, कसाही असो, तर तुमच्या जीवाला काय याच्यामध्ये घातपात धोका वगैरे होण्याची काय शक्यता आहे की खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे का, असे काय विषय असेल तेही सांगा आम्हाला, कारण जनतेपर्यंत पोहोचून द्या. कारण तुम्ही खूप मोठा आवाज उचललेला आहे. 20-25 टॉवर काढणं म्हणजे खाऊ नाही आहे. कारण मुख्याधिकारी जेव्हा बोलतो की टॉवर काढा, तरी सुद्धा ते टॉवर काढत नाही, किंवा याच्या डोक्यावर खूप मोठी छत्रछाया असेल म्हणूनच टॉवर काढत नसेल, असा विषय असू शकतो का? नाही, मला तसं काही भीती नाही. मी गेले 10-20 वर्षापासून समाजकारण करतो सर्वीकडं. असं मला काही त्याच्याबद्दल भीती नाही. पण नागरिकांना भीती आहे, त्याच्यामुळे नागरिक आवाज उठवत नाही. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी आवाज उठवला आहे. बाकी मला तशी काही भीती नाही त्यांच्या. आणि तुमचे सहकारी लोकांना तुम्ही बघा, तुम्ही धीट म्हणजे तुम्ही जो आवाज उचललेला आहे तुमच्यामध्ये क्षमता आहे, पण तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर पण काय पुढे अशी काय वेळ येऊ नये म्हणून याच्यासाठी काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही प्रशासनाला? असं जर काही म्हणजे ते लोकांनी कोणी काही चुकीचं काम केलं तर शेवटी आम्ही पोलिसांना सांगू, पोलिसांना लेटर देऊ. पोलिसांचा कायद्याने म्हणजे तुम्ही कायद्याच्या टोटल कायद्याच्या चौकटीत राहून भगवान पॉल यांनी हा सर्व मस्त विषय मांडलेला आहे. आणि माझ्या मते अंबरनाथमध्ये जेमतेम एक कमीत कमी एक लिमिटेडच टॉवर पासिंग केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये हे टॉवर जे आहेत, हे मुरलीधर मंदिर याच्यावर भरपूर भावनिक येतात. आणि इथं वयोवृद्ध जे माणसं 70-80 क्रॉस केलेले लोक असतात आणि त्यांच्यावर ते रेडिएशनचा जो प्रभाव होतो त्यांच्यावर, आणि त्याच्यामुळे लोकांची जीवं चाललेली आहे. आता याच्यामध्ये आता कालच्या डेटलाच इथं ऑर्डिनन्सच्या KB रोडला एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. ती न्यूज आपणच स्वतः कव्हर केलेली आणि मी स्वतः त्याचा फॉलोअप घेतलेला. आणि मी फक्त न्यूज लावून शांत बसणारा माणूस नाही आहे. हे समोरच्या जनतेनेही आणि त्यानेही समजून घ्यावं, नगरपालिकेनेही समजून घ्यावं की याचं पूर्णपणे मी पूर्ण फॉलोअप करणार आहे. हे भगवान पॉल जे आहेत ते समाजसेवक यांच्या माध्यमातून मी पूर्ण पाठपुरावा करणार आहे. तर जेमतेम करून जे याच्याशी संघटित जे संलग्न आहेत अधिकारी, संकेत साहेब बोला किंवा गायकवाड साहेब बोला किंवा कुठलेही मोठे अधिकारी बोला, टाउन प्लॅनिंगचे बोला, त्यांनी लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी हीच त्यांची विनंती आहे भगवान पॉल साहेबांची. आणि मी जाता त्यांना परत एक प्रश्न विचारतो की तुमची इच्छा या टॉवर काढण्यामागे तुमचा हेतू काय आहे? माझा हेतू म्हणजे नागरिकांची समस्या आहे, मी ती पूर्ण करतोय. बाकी रेसिडेन्शियल एरिया आहे, रेसिडेन्शियल आहे. माझ्या पण घरी त्रास आहे, माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण त्रास आहे, सर्वांना त्रास आहे त्या गोष्टीचा ते रेडिएशनचा. तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम असा आहे की जे जाणवत नाही, होतो पण आपल्याला जाणवत नाही. मग ते आता म्हाताऱ्या माणसांना कोणाला पायाचा त्रास आहे, कोणाला कमरेचा त्रास आहे. एवढे दिवस लोकांना कळालं नाही, पण आता लोक बोलतात की त्याच्यामुळं झालं. पण शेवटी आवाज उठवणार कोण नाही म्हणून गप्प बसून राहतात असा विषय. त्यामुळं असं दुसरा हेतू काय नाही आहे असा वेगळा, की म्हणजे दुसरा काय असं पर्सनल काय प्रॉब्लेम नाही आहे. तोच एक म्हणजे इथल्या लोकांना खूप त्रास आहे आणि आमच्या मंदिरावरती हा त्याचा मागचा हेतू म्हणजे. अच्छा, तो धार्मिक स्थळ आहे, त्याच्यासाठी तुम्ही शेवटी जीव दिला तरी कमी आहे, कारण तो आपला धार्मिक स्थळ आहे. आणि जातीसाठी धर्मासाठी तर आम्ही शेवटी शिवाजी महाराजांचे मी तर मराठा आहे त्याच्यामुळं तर असं घाबरणार तर नाही. आणि धर्मासाठी तर जीव द्यायला पण तयार आहे आम्ही. आणि आमच्या मंदिरावरती लावलं चुकीचं आहे आणि लोकांना भरपूर इतका त्रास होतो की बोलत नाही घाबरून. तुमच्या काय प्रतिक्रिया, तुम्ही काय तुमचे सहकारी प्रतिक्रिया देऊ शकतात का? तुम्ही कोण प्रतिक्रिया देऊ शकतात का की तुम्हाला काय त्रास आहे? साहेब तुम्ही बोला. आम्हाला त्या याच्यापासून भरपूर त्रास आहे. सर्व म्हातारे माणसं जुने रहिवासी आहेत. बोला, आपलं नाव बोला. सुनील आनंद चोवे. की इथे सर्व जुने रहिवासी आहेत. हा प्रॉब्लेम भरपूर दिवसापासून आहे, पण आवाज उठवणारा कोणी नव्हता. पण भगवान पोळणे यांनी, आम्ही सर्वांनी सांगून भगवान पोळणे यांनी आवाज उठवला आहे. त्याला आमचे सर्वांचं सहकार्य असेल. अच्छा, एवढंच मी सांगू. म्हणजे ओके, धन्यवाद. सर तुम्ही काय बोलणार? साहेब तुम्ही काय बोलणार? आपण सर्वात पहिले प्रथम आपलं एक मिनिट, आपण इथं येऊ शकता, इथं बसा 2 मिनिटं. सर तुमचं नाव? माझं नाव आहे गणेश खेडकर. मी आता सुट्टीवरती आहे, लिव्हवरती एक तुम्ही कुठे जॉब? मी फोर्समध्ये नोकरी करतो. मी काश्मीरमध्ये पोस्टेड आहे. एक मिनिट, हे काश्मीरमध्ये हे आपल्या भारतासाठी, आपल्या देशासाठी काश्मीरमध्ये हे मिलिटरी फोर्समध्ये जॉबला आहेत, समजलं का? हे जॉबला आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाचं मी याच्यामध्ये सांगतो की टॉवरमुळे मला असं वाटतं की माझ्या वडिलांना पण त्रास झालेला नाही. ओके. कारण त्यांना 2 वर्षापूर्वी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता आणि माझ्या आईला पण. आणि मी एकटा असल्यामुळे मी बाहेर आहे आणि आई वडिलांना दोघांना माझ्या इथे त्रास आहे आणि हा टॉवरमुळेच आहे.
तुमचं पूर्ण नाव, गणेश खेडकर, तुमची पोस्टिंग कुठे आहे? काश्मीरमध्ये. मग तुमचं पूर्ण लक्ष इथेच लागलेलं असेल? हा, मग लक्ष तुम्ही आमचं पूर्ण इथं लागलेलं असतं. लागलेलं असतं ना. मग तुमची इच्छा काय आता ह्याच्याबद्दल? माझी इच्छा हीच आहे की टावर निघलं पाहिजे आणि ह्या कारणामुळे निघलं पाहिजे की धार्मिक स्थळावरती टावर कशामुळं? अच्छा, धार्मिक स्थळावरती बिझनेस नाही चालला पाहिजे कोणता. कंडिशनच्या हिशोबाने धार्मिक स्थळ, धार्मिक शाळा, स्थळ कशासाठी कॉलेज आणि मस्जिद असो किंवा काही असो, ख्रिश्चन धार्मिक लोकांचं स्थळ जे कुठले हिंदू असो. धर्माचं असो कोणतं पण, त्याच हे धंद्यासाठी आहे का ते? बरोबर कोणाचं घर भरण्यासाठी आहे का ते? बरोबर. मग ते निघलं पाहिजे. येस. तर माझी बोलण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे. तुम्ही एक यंग आहात आता, अजून तुमची सर्व्हिस किती वर्ष असेल? ते किती वर्ष सर्व्हिस असेल तुमची? नाही, जी पण असेल माझी, साधारण मी जी पण करणार 10-12 वर्ष, 15 वर्ष. यंग पिढीला कुठला एक मेसेज देऊ इच्छिता? कुठला मेसेज देऊ इच्छिता की सर्वांना नशाबद्दल? आता बोलता बोलता मी ह्याच्याबद्दल बोलतो, अंबरनाथमध्ये जो नशा होता, वाढता नशा, तर त्याला कमी करण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? नाही, यंग पोरांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे शिक्षणाकडे वगैरे, आपल्या फ्युचरकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी पण एन्जॉय करा, पण बाकी गोष्टीकडे पण लक्ष द्या, घराकडे पण. अच्छा, म्हणजे सर्व मुलांसाठी तुम्ही एक चांगलं मोटिवेट, म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की एन्जॉय करू नका कोणत्या गोष्टीचा, पण बाकी गोष्टीकडे पण लक्ष द्या. बाकीकडे कारण बघा, आणि अशा समाजसेवेकडे पण लक्ष द्या. हे बघा, हे कारण सगळ्या माणसाला करणं भाग्य, हे काय सौभाग्याचं काम आहे जे भगवान पोळ करतोय. भगवान पोळ, कारण आमच्या सारख्याला बाहेर राहून एक जमत नाहीये, तो इथं राहून करतोय हे काम. बरोबर. आणि कोणाची तरी आम्हाला गरज आहे इथं करण्याची. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काळजी करायची नाही. तुम्ही बॉर्डरवर निवांत लढा. आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी इथं निवांत लढू. बस एवढेच अपेक्षा आहे. तुम्ही याची बिलकुल घाबरायची गरज नाहीये. आणि राहिले भगवान पोळ प्रत्येकाच्या सुखदुःखात उभे असतात आणि त्यांची मित्रमंडळी, त्यांची फॅमिली, त्यांचा पूर्ण एरिया त्यांच्या सोबत असतो प्रत्येक वेळी, प्रत्येक कामासाठी. आणि तुम्ही निवांत, तुम्ही आमच्या देशासाठी लढता म्हणजे आम्हाला गर्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्त्वाची गर्वाची गोष्ट आहे. तर मी तर बोलतो या गोष्टीवर सर्वांनी यांची स्तुती केली पाहिजे. आता माझ्याकडे काय, मला नंतर समजलं की आपण मिलिटरीमध्ये जॉबला आहात, नाहीतर मी नक्की तुमचा सत्कार केला असता. तरी सर्वते जय शिवराय. मी स्पीड न्यूजचा आभारी राहतो की तुम्ही आमच्याकडे आले आणि आमच्या एरियामध्ये तुम्ही काहीतरी आमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत होते. त्यामुळं आमची समस्या होती की आमचा तो टावर लावलेला आहे तो अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळं खूप लोकांना त्रास होतो आहे. ॲक्च्युली रेडिएशनचा त्रास सगळ्यांना माहिती आहे की हा कॅन्सर प्रभावित हा त्रास आहे. इथं मंदिराच्या वरती तो हा टावर लावल्यामुळे तो अजून भरपूर लोकांना, खूप जणांना त्रास आहे आणि आमच्या खूप जणांना त्रास त्याचा झालेला आहे आणि त्यांचे मृत्युमुखी पण पावलेले आहेत लोक भरपूर. त्यासाठी त्या संदर्भात आम्ही आणि आमचे कार्यकर्ते समाजसेवक भगवान पोळ साहेब ते पण आमच्यासाठी संघर्ष करतात ते, आणि त्याबरोबर आम्ही पण त्यांच्याबरोबर संती फिरून आणि त्यांच्याबरोबर मार्गदर्शन करत आहोत. तर आम्ही फक्त हेच करण्याचं इच्छितो की याच्यावरती लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. कारण की याच्या अगोदर पण यांनी आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही हे पण दिलेलं आहे, अर्ज पण केलेला आहे. त्यासाठी त्यांनी 30 दिवसाची मुदत दिली ती. 30 दिवसाची मुदत होऊनसुद्धा तिथून काहीच आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही, काही नाही. त्याच्यावरती आता 3 महिने झाले तरी पण आम्हाला काही रिस्पॉन्स नाही आला आहे. त्या संदर्भात आम्ही परत उपोषणाची तयारी करत आहोत. काही याच्यावरती काही कारवाई नाही झाली तर आम्ही त्या उपोषणाला बसू आणि आम्ही अंबरनाथ, भास्करनगर आणि मुरलीधरनगर हे दोन्ही यांच्या वार्डाचे लोक सगळे उपोषणाला आम्ही उभं राहण्यासाठी तयार आहोत. तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की या जे टॉवरला, मंदिरावर जे टॉवर लागत होते हे किती वर्षापासून लागलेले आहेत? हे कमीत कमी साधारण त्याला 15 ते 20 वर्ष झाले आहेत. याच्यावरती झाले असतील कदाचित, कारण की आम्ही लहान असताना पण आम्ही पाहिलेले होते की टावर होते. म्हणजे त्यावेळेला तुम्ही लहान होते? हां, आणि हा टावर खूप म्हणजे त्रासदायी आहे. लोकांना खूप रेडिएशन, त्या मंदिराच्या एक धार्मिक स्थळ आहे त्याच्यावरती तुम्ही टावर लावता हे चुकीचं आहे. हा, बरोबर आहे. एक छोटीशी तुमची गोष्ट करतो. लोक इथं आपलं माइंड, ब्रेन वॉश करायला येतात, मानसिक त्रास कमी करायला येतात आणि इथं रेडिएशन लोकांना त्रास होतो. बिलकुल, हां, तेच गोष्ट मला बोलायची. कारण की जर लोक ब्रेन वॉश करतात, काही गोष्टीमधून धार्मिक वातावरण बिघडवतात, काही सगळं काय करतात. पण ॲक्च्युली हा बघितलं तर धार्मिक काहीच नाही, पण हा मंदिराच्या वरती लागलेला आहे की सर्व समुदायाचा हा त्रास आहे ॲक्च्युली. आजचं मंदिरावर लागला, कधी उद्या मस्जिदवरती बोलू शकतो आपण, काही हे नाही. पण हे चुकीचं आहे ना. हे लोक फक्त आपली पोळी भाजून घेतात, ते आपले पैसे कमवायचे आहे, त्यांची विचारधारणा आहे. हे चुकीचं आहे. त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ते विचार आमच्या. काय ऑफिसरची नावं माहिती काय जे डालमडोल करत आहेत असं काय? नाही, तसं आम्हाला नाही, बिलकुल आम्हाला ते काही माहिती नाही. आम्ही फक्त अर्ज केले नाही. बिलकुल आम्हाला माहिती असेल तर आम्ही सांगायला काहीच आम्हाला भीती नाही. आम्ही निश्चित सांगितलं असतं. पण त्यामुळे आम्हाला काय, फक्त आमचं एकच हे की आम्हाला जे हे लवकरात लवकर ते हटवलं पाहिजे.
जे पण याच्यामध्ये असतील ते पण त्यांनी पण त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, तेवढा आमचा विषय आहे. बाकी दुसरा काहीच आम्हाला त्रास नाही सर. आपलं नाव सांगितलं आपण? दत्तात्रय सरवते बोललो. दत्तात्रय सरवते साहेबांनी एवढं मस्त चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि संविधानिक माध्यमातून दिलेली आहे. त्यांनी एकदम संयमतेने आणि चांगल्या प्रकारे विषय मांडलेला आहे त्यांनी, तर तो विषय एवढा छान मांडलेला आहे. माझा बोलण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की त्यांनी जो विषय मांडला आहे त्यांनी स्वतःच्या घरापुरता न मांडता हा संपूर्ण परिसरासाठी मांडलेला आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचे मी काय बोलतो, लोकांची एक मानसिकता अशी बनलेली असते की रेडिएशन येतं, रेडिएशनमुळे मला हार्टचा प्रॉब्लेम आहे, मला मानसिक त्रास आहे, मला हे येते. पण त्याच्यामध्ये जर आपण एखादा RTI टाकला, आपण एखादी माहिती अधिकार टाकतो, त्याच्यामध्ये कंडिशन असतात. तर कंडिशनमध्ये 6 महिन्याची त्याच्यामध्ये ऑडिट केली जाते. तर ते ऑडिट करण्या अगोदर त्याची परमिशन घ्यावी लागते. या टॉवरला परमिशनच दिलेली नाही आहे. तर जेव्हा टॉवरला परमिशन दिलेली नाही आहे तर टॉवर लागल्या कोणाच्या आशीर्वादाने, सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो. आणि जर टॉवर लागला आहे तर तो टॉवर निघणं हे बंधनकारक आहे. हे संविधानिक पद्धतीने त्यांनी सांगितलं ते टॉवर निघलेच पाहिजे. नाही निघले तर भगवान पोल जे समाजसेवक आहेत, जे तुमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याच्या दिवसात बरोबर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. बरोबर. तर या सर्वांनी मिळून इथे उपोषणाचा इशारा दिलेला आहे. तर माझ्या मते म्युन्सिपल कमिशनर जे आपले अंबरनाथचे मुख्याधिकारी साहेबांनी याची दखल घ्यावी लवकरात लवकर आणि याच्याशी निगडीत जेवढे ऑफिसर आहेत त्यांना सस्पेंड करावं. कारण हे फक्त याच टॉवरचा विषय नाही आहे. हे अंबरनाथमध्ये भरपूर असे टॉवर मी स्वतः दाखवून देऊ शकतो ज्यांना परमिशन दिलेली नाही आहे, तरीसुद्धा ते टॉवर फक्त स्वार्थासाठी, फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी टॉवर लावून घेतलेला आहे. कारण त्यांना 500, 1000, 50,000साठी ते मिंदे झालेले आहेत आणि ते टॉवर लावून घेतात. काय अधिकाऱ्यांची नावं आम्हाला माहिती आहे पण आम्ही घेऊ इच्छित नाही ते, कारण ते नावं घेतली तर तो खूप मोठा प्रॉब्लेम होणार. तर आम्हाला नावं न घेता तर मुख्याधिकारी साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावी. आणि काही लोक आम्हाला वारंवार बोलवत राहील आणि न्यूज आउट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याचा इफेक्ट कसा पडतो. आम्हाला अंबरनाथची छबी खराब करायची नाही आहे साहेब. आपल्या नम्र विनंती स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून की या सर्वांनी सांगितलेलं आहे, सर्वांच्या बाईट घेतलेला आहे, सर्वांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे. आणि ते धार्मिक स्थळ आहे, मंदिर धार्मिक स्थळ आहे. आणि तिथे तुम्हाला सांगतो कंडिशनप्रमाणे तुम्हाला शाळा झाल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज झाले, क्लिनिक झाले, हॉस्पिटल झाले आणि धार्मिक स्थळ झाले, मंदिर, मस्जिद, चर्च. यापासून मिनिमम 80 ते 100 मीटरचा काही GR आहे, याच्यापासून ते लांब असले पाहिजे. टॉवर लागणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी कंडिशन दिलेल्या आहेत. कारण टॉवर नसले तर आपण मोबाईलवर बोलू शकत नाही. या गोष्टी मी पण मान्य करतो, गव्हर्नमेंट पण मान्य करते. पण कोणाच्या NOCs घेतलेल्या नाही आहे आणि तुम्ही लोकांच्या डोक्यावर ते लादले आहेत. डोक्याच्या नाही, देवाच्या डोक्यावर लादले आहेत. देवाच्या डोक्यावर म्हणजे समजले आहेत आपण, मंदिराच्या डोक्यावर लादले आहेत ते टॉवर. तर त्याला लवकरात लवकर निष्कासित करावं हीच आपल्यास नम्र विनंती. स्पीड न्यूज भारतच्या चॅनलच्या माध्यमाचे जेवढे पण दर्शक आहेत त्यांना सर्वांना नम्र विनंती, असे कुठेही प्रकार घडत असेल तुम्ही मला संपर्क साधा. माझा नंबर आहे 9226336578. तुम्ही मला संपर्क साधू शकता. तुम्हाला मी नक्की न्याय देण्याचा प्रयत्न करेन. मी साबिर शेख, अंबरनाथ पश्चिम, मुरलीधर नगर, भास्कर नगर. स्पीड न्यूज भारत.